मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन एवढं सांगतो. मी पुन्हा येईन. नमस्कार मित्रांनो, संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि किंग मेकरच्या भूमिकेत समोर आले आधुनिक अभिमन्यू तथा विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचं नाव म्हणजे एक दमदार आणि डोक्याने खेळणारा नेता. 132 आमदाराचा जोर दाखवत भारतीय जनता पक्षाने दमदार विजय मिळवलाय आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहेत देवेंद्रजी. आता मुख्यमंत्री पदासाठीचा त्यांचा दावा तर काय ठरलेलाच आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास पाहूयात. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हे काँग्रेसचे नेता आणि विधान परिषदेचे सदस्य होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच राजकीय वातावरणाचा अनुभव मिळाला. शिक्षणासाठी त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि जर्मनीत बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास केला. फडणवीस साहेबांनी आधी मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार आणि मेट्रो सारखे प्रोजेक्ट राबवले. कामगिरी हीच ओळख बनली त्यांची. विरोधकांना चांगलं जुमानत बसवायचं आणि आपल्या बाजूने समीकरण तयार करायची ही त्यांची खेळी भारीच. भाऊंची खासियत म्हणजे राजकीय आखाड्यातले लोक, पक्षासाठी संपूर्ण समर्पण आणि विकासाचं भान. साहेब असतील तर महाराष्ट्र पुढच्या लेवलला जाणार यात तिळमात्र शंका नाही. पाहूया आता पुढचं चित्र काय रंगलंय. सध्याची राजकीय भूमिका 2022 मध्ये ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले. आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या सरकारात त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. भाजपचा कडवट रणनीतिकार म्हणून ओळखले जाणारे फडणवीस पक्षासाठी महाराष्ट्रात प्रभावी नेतृत्व करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी असलेली जवळीक तसेच त्यांच्या राजकारणातील चाणक्य नीतीमुळे महाराष्ट्राच्या भविष्यातील मुख्यमंत्री पदासाठी त्यांची शक्यता अधिक ठळक होते. राजकीय कारकीर्द नागपूर महापालिका 1992 साली 21व्या वर्षी ते नागपूर महानगरपालिकेत सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून आले. यानंतर 1997 साली महापौर झाले आणि नागपूरचे इतिहासातले सर्वात तरुण महापौर ठरले. विधायक पद 1999 साली नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून त्यांनी प्रथमच आमदार म्हणून निवडणूक जिंकली. ते 5 वेळा आमदार राहिले आहेत. मुख्यमंत्री पद 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री झाले. एक गोष्ट क्लिअर आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस नावाचं वादळ थांबायचं नाही. साहेबांचा गेम क्लिअर आहे, विकासाच्या एजेंडावर फोकस ठेवायचा, विरोधकांना डोकं गमवायला लावायचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं वजन कायम ठेवून कामगिरी दाखवायची. आता मुख्यमंत्री पद असो किंवा दुसऱ्या कोणत्याही भूमिकेत देवेंद्र फडणवीस नावाचा हा आधुनिक अभिमन्यू महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात कायम लढत राहणार. शेवटी सांगायचं तर साहेब असतील तर गेम ऑन राहील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. जय महाराष्ट्र.